या त्याला म्हणते शुद्धीवर येणं. तुम्ही शुद्धीवर आलो, तुम्ही शुद्धीवर आलो, तुम्ही शुद्धीवर आलो. जे इथे येऊन बसायलेत ना रविवारी त्याला म्हणतात शुद्धीवर आलेले आहे. म्हणा मी शुद्धीवर आलो. शुद्धीवर आलोय का नाही आपण? हे कधी का होणं आले, शुद्धीवर आले थोडं बहुत. हालेलुया. आणि कुठं आले? येशूकडे आलेले आहे. तसंच सांगण्याचं तात्पर्य काय की हा उधळ्या पुत्र एवढे पाप केला, प्रॉपर्टी उधळली, बाप म्हणला नाही किती उधळले मला काही देणं घेणं नाही, तू माझा मुलगा माझ्याकडे वापस आला. जगात आज आपण किती वागलो, कसं वागलो, पुन्हा कुणाच्या पाया पडलो, किती किती पाप केले, किती दुष्ट वागलो, किती लेकरं खाली केले. हालेलुया. किती दुष्ट वागलो. पण देव म्हणतो तू पाप देव गिनत नाही. तो म्हणतो तू माझ्याकडे आलास, आता मला आनंद झाला. माझं लेकरू माझ्याकडे आलं, मला प्रभू म्हणून आलं, पिता म्हणून आलं. मला हेच पाहिजे. तू किती उधळलास, किती केलास, मी ते तुझं काढणार नाही. कसा वागलास ते काढणार नाही. फक्त तू माझ्याकडे आलास ह्याचा मला आनंद आहे. म्हणून असं शुद्धीवर या. आपण आयुष्य कोंबड्या बकऱ्यात कुठं कुठं डोंगरामध्ये घातलं ते बंद करा आणि प्रभूला प्रभू म्हणून, देवा तू मला नीट केले, मी तुझ्या चरणाजवळ बसन. देवा तू मला नीट केले, मी तुझेच वस्त्र घालन, मी लाजणार नाही. येशू माझा प्रभू आहे म्हणून सोयऱ्यात सांगायला. बिलकुल घाबरायचं नाही. जर येशूचे कपडे घातलेत तर सोयऱ्या जायला लाजू नका. ही माया आम्ही येशूचं कसं सांगा. घाबरलं तर मग तुम्ही कपडेच घातले नाहीत, उघडे चावून बिंदास राहायचं. जर आपल्याला देवानं नीट केले, मृत्यूपासून वाचवलंय, तर आपण आपल्या प्रभूचं नाव गाजवायलाच पाहिजे. गाजवणार का नाही? कल्ला पण ठेवायचं, लाजायचं नाही. देव म्हणतो तुम्ही सोयऱ्या दायऱ्यात माणसात मला लाजलो तर मी पण तुम्हाला लाजल. स्वर्गात मी पण लाजल. तुम्ही म्हणताल प्रभू आम्ही वर्षातून 2दा तर चर्चला येत होतो, आम्हाला बी स्वर्गात घेतली. देव म्हणेल मी ओळखत नाही तुम्हाला, याला उचला फेका नरकामध्ये. हालेलुया. म्हणून देवाला कधीच लाजायचं नाही. बिनधास्त सांगायचं की आमचा प्रभू येशू आहे, आमचा देव येशूच आहे, दुसरं कोणतं आमचं दैवत नाही, येशूच प्रभू आहे. हालेलुया. म्हणून ह्या 3 गोष्टी तुमच्या जीवनात असू द्या. येशूच्या जर तुम्हाला देवानं नीट केले तर येशूच्या चरणाजवळ इतर रविवारी यायचे. इथं आल्यानंतर आम्हाला गावाकडे फोन करून बोलवा वचन ऐकण्यासाठी. अजून बोलवणार का नाही? नाहीतर वर्षातून एकदा करा, बोलवा, वचन ऐका, येशूच्या चरणाजवळ बसा. दुसरी गोष्ट धार्मिकतेची वस्त्र घाला, येशूचे एकच प्रभू म्हणून घाला. नाहीतर इथं येशू आणि तिकडे गेले देवीला अजून कार्यक्रम करायचे तर 2 ड्रेस जर जमत नाही तर एकच ड्रेस घाला. प्रभू तूच आमचा प्रभू आहेस आणि ह्या घराचा प्रभू तूच आहेस, आम्ही तुझी सेवा करणार. आणि तिसरी गोष्ट काय? शुद्धीवर या. आपण किती केलं, काय केलं ते विसरा. हालेलुया. किती वागलो, कसं वागलो, कोंबड्या बकऱ्या दगड्याला धोंड्याला काय काय केलं ते विसरा आता. आणि शुद्धीवर येऊन आपला परमेश्वर, आपला बाप, आपला पिता कोण आहे? येशू आहे. येशूपाशी या. वापस येणं म्हणजे मन फिराव करून या. एक वचन ते वाचा, मी तुम्हाला सांगतो. जर आपल्या जीवनात पश्चाताप नसल, 1 योहान 5 आणि 16 आणि 17 एक वचन आता संपूर्ण. आता काही लोक येतात, पश्चाताप करून या. नुसतं कोरडे येऊ नका. पश्चाताप म्हणजे मन फिराव करून. आपल्या आपल्या जीवनामध्ये कुठल्या तर पापाची आपल्याला पश्चाताप झाला पाहिजे. जसं काहीनानं भावाला मारलं तर पश्चाताप थोडा होता की मी मारलं म्हणून. हालेलुया. स्तोत्र 51 दावीद राजाने व्यभिचार केला म्हणून त्याला पश्चाताप होता की मी पश्चाताप करतो देवा, मी पाप केले, व्यभिचार केले. 1 योहान 5:16 आणि 17. त्याचा परिणाम मरण नाही. असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले तर त्याने त्याच्याकरिता देवाजवळ मागावे, म्हणजे तो त्याला जीवन देईल. अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असे पाप आहे आणि हा विषय मागावे असे मी म्हणत नाही. हालेलुया. ज्याचा परिणाम मरण आहे. ज्याचा परिणामाचं काय आहे माहिती आहे तुम्हाला? जसं हाताचा उधळ्या पुत्राचं मी सांगितलं, तो शुद्धीवर आला. त्याला कळालं की मी हे डुकराचं खातो, हे खातो, मी पाप केले म्हणून ही वेळ आली. आता ते सगळं सोडतो, ते मित्र सोडतो आणि मी माझ्या बापाच्या घरी जातो. तसं तुम्ही शुद्धीवर या. पश्चाताप करून या की मी मूर्त्या केल्या. बकऱ्याची क्वांटिटी करा, किती बकरे झाले आतापर्यंत. तसं पश्चाताप करा की परमेश्वर आतापर्यंत 20-30 बकरे तर आमच्या जीवनात झाले असते, पण त्याची आम्ही क्षमा मागतो. आता यापुढून ते कार्यक्रम करणार नाही. आम्ही मूर्तीपूजा केली, येशू आम्हाला क्षमा कर. म्हणजे असं एक पाप आहे. काय आहे ते वचन वाचा परत एकदा, हळूच वाचा.
जर तुम्ही प्रार्थनेला येताय, येशूकडे येताय, तर पश्चाताप करून या की आम्ही मूर्तीपूजक आहोत, आम्ही व्यसनी आहोत, आम्ही पाप करणारे आहोत, व्यभिचार करणारे आहोत, चुकीचे मूर्ती कामं केलेले आहेत. देवा त्याची आम्हाला क्षमा कर, येशूच्या रक्ताने आम्हाला धू, तरच आपल्याला स्वर्ग भेटेल. या देव आपल्याला आशीर्वादित करेल. आता आजची परिस्थिती काय झालेली आहे, कुणाचा काही जणांचा पश्चाताप नसतो. नवरा नीट झाला म्हणून बायकोमध्ये काही पश्चाताप तेवढा नसतो, या बायको नीट झाले म्हणून नवऱ्यामध्ये तेवढा पश्चाताप नसतो. कुणाचा तर एकाचा पश्चाताप असतो, जो नीट झालाय तो. आता तुम्ही नीट झाला तेवढा ह्यांचा विश्वास नसतो. ते उगा येतात बॉडीगार्ड सारखं, चला उगा मदत करायला येते. तुम्हाला तळमळा, तुमच्या जीवनात चमत्कार झाला, तुम्हाला कळतं की येशूमध्ये काय पॉवर आहे, तर तुमच्या जीवनामध्ये तेवढा विश्वास नसतो. चला माझ्या सुनीला एकटीला कसं पाठवा, मी पण जाते. आता तुमच्या विश्वासामध्ये फरक असतो. या तुमच्या विश्वासामध्ये ह्यांचे नीट झाले म्हणून ह्यांच्यामध्ये काहीच टेन्शन नाही यायला, ना प्रार्थना करत आहेत, ना बायबल वाचत आहेत, फरकात झोपत आहेत. की आपलं बिचार प्रार्थना करते, देवा मला नीट कर, देवा मला नीट कर. प्रत्येकाच्या विश्वासामध्ये फरक आहे. ज्याच्या जीवनात चमत्कार झालाय त्याचंच प्रेम जास्त असतो, तोच येशूपाशी बसतो. ज्याच्या जीवनात पश्चातापच नाही, पापात आहे, श्रापात आहे, मूर्तीपूजत आहे, घरी मोबाईल खेळत बसतील पण इथे येत नाही, त्याला म्हणते पश्चाताप झालाच नाही. ज्याचा झालाय तो इथे येतो उन्हात अनात आणि बसतो, आराधना करतो, जातो, ह्याला म्हणते पश्चाताप झालेला व्यक्ती. आणि तो व्यक्ती मोबाईल बी खेळतो, 4 दिवसातून, 8 दिवसातून, या महिन्यातून उठून येतो, तो काही कामाचा नाही, तो असा बी नरकातच जाणार आहे. देवाला त्याचं टेन्शन नाही. म्हणून असं ही वचनामध्ये लिहिलंय की आजचं बी मरण आहे, पश्चाताप पाहिजे आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. जर पश्चाताप नसल, मन फिराव नसल, आपण केलेल्या कामात आपल्याला जर काही दुःख वाटत नसल, तर मग काही उपयोग नाही. उगं यायचं आणि बसायचं त्याला काहीच अर्थ नाही. आपण असं येऊन बी बसलो तर काही उपयोग नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये मन फिराव झाला पाहिजे. उधळ्या पुत्राचं जे आता वाचला आपण, त्यानं तेच काम केलं. शुद्धीवनाला म्हणलं आता बस, डोंगराकडे जायचं बंद, तिकडं जायचं बंद, इकडं जायचं बंद, आता फक्त येशूकडे जायचं. कुठं जायचं? फक्त येशूकडे जायचं, कारण येशूने मला नीट केले. ह्याला म्हणते शुद्धीवर येणं, म्हणजे बुद्धी प्राप्त करणं. त्याला बुद्धी प्राप्त झाली. आता त्याला बघितलं, इकडचं करून बघितलं, तिकडचं करून बघितलं, कुठेही इलाज झाला नाही, पण येशूकडे लगेच इलाज झाला. आता तोच माझा प्रभू आहे आणि तोच माझा